हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आपल्याला हे बघायला मिळते की स्वानंदी ही समर राजवाड्याला भेटायला जाते, कारण की तिचे आई वडील आणि लहान बहिणीला पोलीस स्टेशनमध्ये कैद केलेलं असतं. म्हणून ती समर राजवाड्यांना भेटायला जाते. तेव्हा तिला सिक्युरिटी गार्ड अडवतात. तेव्हा ती त्यांना रिक्वेस्ट करते आणि बोलते की मला फक्त 5 मिनिटं भेटू द्या म्हणून. सिक्युरिटी गार्ड वरती जातो आणि समरशी बोलतो. तेव्हा तिथे आनंदही असतो. तर आनंद बोलतो की ठीक आहे, मी जाऊन बघून येतो की कोण मुलगी तुला भेटायला आली म्हणून. तेव्हा समर बोलतो की नको, कारण की तो आनंदला खूप आनंद होत असतो की समरला कोणीतरी मुलगी भेटायला आली म्हणून. आणि समरला सकाळपासून 2 बायांचा फार राग आलेला असतो. एक तर स्वानंदीच्या आईने आणि बहिणीने गाडी अडवून त्याचा मूड खराब केला असतो, आणि दुसरीकडे मोर्चा स्वतः स्वानंदीने काढलेला असतो असं त्याला वाटतं. त्यामुळे तो बाई हा लोकांना भेटायला नाहीच म्हणत असतो. तेव्हा आनंद म्हणतो, अरे तुला कोणीतरी मुलगी भेटायला आली, थांब मी बघून तर येतो तिचं काय काम आहे म्हणून. तेव्हा आनंद खाली जातो. खाली जाऊन स्वानंदी त्याला रिक्वेस्ट करते की मला समरला भेटायचं आहे म्हणून. तेव्हा आनंद तिची विचारपूस करतो. तेव्हा स्वानंदी त्याला सांगत असते. त्यावरून आनंदला कळतं की ही तीच बाई आहे जी तिने रस्ता अडवला होता आणि आपल्याकडे पैशांची मागणी केली होती. तेव्हा आनंद तिला बोलू लागतो की तुमची आई खूप खोटं नाटक करत होती. तुमच्या बहिणीला एवढंसंही लागलं नसताना तुम्हाला माहिती आहे का समरचं किती नुकसान झालं आहे म्हणून. समरला त्याच्या बहिणीला पाहुणे बघायला नव्हते, आणि याच्यापेक्षा त्याच्या आयुष्यात कुठलीच महत्त्वाची गोष्ट नसतानाही आम्हाला अडवलं आणि आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. तेव्हा स्वानंदी रिक्वेस्ट करते की हवं तर मी तुमची माफी मागते. मी समर सरांशी फक्त 5 मिनिटं बोलते आणि मी त्यांना सॉरी बोलायला पण तयार आहे. तेव्हा आनंदला स्वानंदीबद्दल थोडंसं काहीतरी चांगलं वाटतं. त्याला सॉफ्ट कॉर्नर येतो आणि तो बोलतो की ठीक आहे, मग मी तुमची इच्छा पूर्ण करतो. मी समर सरांशी बोलतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, मी इथे थांबायला तयार आहे. तुम्ही समर राजवाडे यांच्याशी बोलून घ्या आणि ते काय बोलत आहेत ते मला नक्की कळवा. मी तोपर्यंत तुमची इथे वाट बघते. तेव्हा आनंद समरकडे जातो. सिक्युरिटीला बोलतो की मॅडमांना चेअर द्या बसायला. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, मी ठीक आहे. आनंद समरकडे जातो आणि समरला सांगतो की तीच बाई आहे जिने गाडी अडवली की तिची मुलगी आहे. पण आनंद तिच्याबद्दल सांगत असतो की ही मुलगी तशी नाही आहे, ती खूप चांगली वाटली रे. तिच्या मनात खूप सॉफ्ट कॉर्नर होता. ती माफीही मागायला तयार आहे. त्या बाईचा आणि त्या मुलीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि जी मुलगी त्या बाईबरोबर होती ती तर खूपच लहान होती. आणि तुला माहिती आहे, तिच्या आईला आणि बहिणीला जेलमध्ये टाकलं आहे, आणि त्यात त्यांचे वडील पण, आणि तिच्या वडिलांचं काहीही चूक नसताना. तेव्हा समरलाही बरोबर वाटत नाही. समर बोलतो की काय, तिच्या वडिलांनाही? तेव्हा तो कमिशनर साहेबांना फोन करतो आणि त्या तिघांना सोडा म्हणून सांगतो. कमिशनर साहेबांची माफीही मागतो की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली आणि मी तुम्हाला त्रास दिला म्हणून, पण तुम्ही त्यांना सोडा, निर्दोष त्यांची सुटका करा म्हणून. स्वानंदी खाली उभी असते. तिथेच अंशू येतो. अंशूला पुन्हा ती स्वानंदी दिसल्यामुळे स्वानंदी त्याला सांगत असते की मी समर सरांना भेटायला आली आहे, आणि ती सगळी कहाणी सांगते की माझ्या आईला बहिणीला जेलमध्ये टाकलं आहे, काही चूक नसताना तुम्ही श्रीमंत लोक असे आहेत तसं आहेत. तेव्हा अंशू संधी साधतो आणि बोलतो की समर सर तुम्हाला भेटणार नाही, आणि स्वानंदीची उज्जत घालत असतो. इकडे आनंद समरकडे स्वानंदीचं कौतुक करत असतो. तेवढ्या तिथे इकडे अंशू स्वानंदीला काही बोलून तिला घालवतो आणि वरती जातो. तेव्हा समरला सांगत असतो की एकदम खोटारडी बाई आहे ही तीच बाई आहे जमीन हडप करणारी. तिला ती आपली जमीन हवी, आणि तिचा प्लॅन आहे, तिला पैसे घ्यायचे आहेत, आणि तिच्या आईचा पण प्लॅन होता. ही तीच मुलगी, तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. तुला माहिती आहे बाहेर लोक कसे असतात, तुला काही माहीत नाही समरदादा. तरी आनंद समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती मुलगी तशी नाही वाटली. तिचा पैसे मागण्याचा काहीही हेतू नव्हता. त्यामुळे समरच्या डोक्यात अजूनही स्वानंदी फिट होते, आणि तो खाली जात नाही आणि सिक्युरिटी गार्डला सांगून त्या बाईला हकलवून लावा म्हणून सांगतो. इकडे आदिरा पण तिचा बॉयफ्रेंड रोहनला भेटायला आलेली असते. रोहनला प्रमोशन भेटल्यामुळे ते सेलिब्रेशन करायला आलेले असतात. आणि आदिरा रोहनला सांगत असते की रोहन, जर तू असंच मला घरी सांगण्यापासून अडवत राहिला, मला पिंट्या दादाला सांगू दिलं नाहीस, तर मला कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करावं लागेल. तेव्हा रोहनही तिला हसत असं बोलतो, आणि मी काय वाढण्यासाठी येऊ का तुझ्या लग्नात म्हणून. ते दोघं लग्नाबद्दल बोलणी करत असतात. तेव्हा रोहन आदिराला सांगत असतो की आदिरा, अशी बेरात्री भटकू नकोस, तुझे घरचे वाट बघतील, दादा तुला विचारेल, आणि मला पण घरी जायचं आहे, मला पण प्रमोशन मिळालं आहे, माझी ताई घरी वाट बघत असेल. आणि तो तिला आश्वासन देतो की तुला माझ्या ताईला भेटायचे. तेवढ्यात स्वानंदीचा रोहनला फोन येतो. तेव्हा आदिरा फोन उचलते आणि बोलते की
आणि स्वानंदीकडनं परमिशन काढते की ताई आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे, तर मी रोहनला बाहेर डिनरला घेऊन जाऊ. तेव्हा स्वानंदीला काहीतरी सांगायचं असतं की तिच्या आई, बहीण आणि बाबा यांना जेलमध्ये टाकलं आहे समर राजवाड्याने. पण स्वानंदी काही न बोलता आदिराला परमिशन देते की तुम्ही जाऊ शकता डिनरला म्हणून. आणि स्वानंदी आदिराला हेही सांगते की मला तुला भेटायचं आहे. तेव्हा आदिराही बोलते की हो ताई, मला पण तुम्हाला भेटायचं आहे, आपण लवकरात लवकर भेटूया म्हणून. तेवढ्या तिकडे आदिरालाही तिच्या पिंट्या दादाचा म्हणजे समरचा फोन येतो आणि बोलतो की आदिरा कुठे आहेस तू, किती वेळ झाला आहे, रात्रीचे 11 वाजले आणि तू बाहेर फिरतेस, तुला काही, मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुला फोन केला, तुला सांगून नाही जाता येत का म्हणून. तेव्हा आदिरा जरा घाबरते आणि पटकन घरी जाते आणि रोहनही घरी जातो. तेव्हा आदिरा घरी आल्यावर समर आदिराशी बोलायला तिच्या खोलीत जातो. 2-3 वेळा दरवाजा नॉक करतो. तेव्हा आदिरा दरवाजा उघडते. तेव्हा समर आदिराला समजत असतं की आदिरा किती वेळ तू बाहेर होतीस, अगं मला तुझी काळजी, असं नको करत जाऊस, एवढं रात्री बेरात्री येणं चांगलं नाही म्हणून. तेव्हा आदिरा त्याच्यावर चिडचिड करत असते की दादा तू का नाही आलास, तेव्हा तुला माहिती आहे का त्या दिवशी तुझं येणं खूप गरजेचं होतं. तेव्हा समरही तिला समजत असतो की हो राजा मला माहिती आहे, पण मी काय करू, त्यावेळेस मी अडकलो होतो म्हणून तो तिला समजावणूक घालत असतो तिची. तेव्हा समर सांगतो की बरं आता मला सांग काय झालं आहे ते. तेव्हा आदिरा रडायला लागते. तेव्हा समर तिला विचारतो की काय झालं आहे बाळा, तू अशी का रडतेस म्हणून. तेव्हा आदिरा त्याला सांगते की समर दादा मला त्या मुलाशी नाही करायचं आहे लग्न. तेव्हा समर विचारत असतो की हो नाही करायचं तर ठीक आहे ना, मग तो मुलगा कॅन्सल, पण काय झालं ते तर सांगशील. तेव्हा आदिरा सांगते की दादा माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तेव्हा समर बोलतो की एवढंच ना, आणि समर थोडा शॉक होतो काय. तेव्हा आदिरा बोलते की हो दादा, मग मला दुसरा मुलगा आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, त्याचं नाव रोहन आहे म्हणून. तेव्हा समर थोडा शॉक होतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. असेच नवनवीन एपिसोड विण दोघांतली तुटेनाचे बघण्यासाठी या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. माझं आधीचे चॅनल सिरियल कट्टा तेही चालू आहे, पण थोड्या काळासाठी ते चॅनल बंद असल्यामुळे प्लीज 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 या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तिकडेही तुम्ही छान प्रतिसाद दिला, इकडेही द्या आणि असेच नवनवीन सिरियलचे रिव्ह्यूज तुम्ही ऐकत राहा. थँक्यू फ्रेंड्स. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की स्वानंदी डायरेक्ट समरच्याच ऑफिसमध्ये समरला विचारायला जाते, कारण की वृद्धाश्रमाचा मुद्दा हा स्वानंदीला समरच्या ऑफिसात गेल्याशिवाय सॉल्व्ह करता येत नसतो. आता बघूया पुढे काय होतं, कारण की स्वानंदीच्या नजरेत समर हा खूप पैसेवाला आणि चांगला नसलेला माणूस असतो आणि समरच्याही नजरेत अंशूने स्वानंदीबद्दल खूप काही पेरलेलं असतं. तेव्हा आपण बघणार आहोत की आता पुढे काय होतं आहे ते.